नमस्कार मी पोट्यो। काल एक व्हिडिओ पाहिला आणि मन अवाक झालं। असं वाटलं का तो व्हिडिओ साला पाकिस्तानचा आहे का बांगलादेशचा आहे। ज्या हिंदू धर्माच्या रक्षणाचा ठेका घेऊन काही दलाल चोट्टे म्हणता येईल सत्तेत आले होते आणि ज्याची माय RSS आहे आणि त्याचं पोट्ट BJP आहे आणि ज्याची सत्ता दिल्लीत आहे, असे हिंदूचे परमरक्षक आणि हिंदूचे दलाल म्हणून जे स्वतःले वावा करून घेते अशा RSSचं मुख्यालय दिल्लीत 7 स्टार मुख्यालय बनलं। सगळ्यात पहिले तर ते मुख्यालय बनासाठी पैसे RSS वाल्यापाशी आले कुठून? त्याच्या बाजूले ठीक आहे एक मंदिर आहे आणि त्या मंदिराचं नाव चुडीदेवी मंदिर आहे। आता तुम्हाला सांगतो ते मंदिर झंडेवाला मंदिर आहे, झंडेवाला देवी मंदिर। आता त्या मंदिरात ते पाहून तर पहिले वाटलं का मला पाकिस्तानचं आहे, पण नंतर माहीत पडलं का हे मंदिर साला RSSच्या मुख्यालयात आहे आणि मुख्यालयाच्या बाजूले आहे। RSSच्या बिल्डिंगची पार्किंगची जागा आहे चोट्यानं ठेवली नाही। बिल्डिंग बांधताना यायले जागा पाहिजे होती, तर बाजूचं 1400 वर्षाचं जुनं लीगल सातबारा असलेलं मंदिर हिंदूचे दलाल जे मानतात त्यानं ते मंदिर पाळलं। बरं, मंदिर तर पाळलं तिची बजरंगबलीची मंदिर म्हणजे मूर्त आणि शंकरजीची मूर्त साखर दंडानं बांधली। अबे लेको म्हणाय हे जे दलाल म्हणून हिंदीचे हे जे हिंदूचे दलाल म्हणून सनातन धर्माचे दलाल म्हणून स्वतःले म्हणून घेते, हे दलाल बिलाल नाही आहे। याची लक्ष फक्त या देशाची सत्ता पैसा कसा हडप करायचा आणि सामान्याले कसं खतम करायचं असा विषय आहे। आता अंधभक्त झोपले आहे का जे स्वतःले हिंदू रक्षक मानते, देवाचे रक्षक मानते? कुठं गेले हे चोट्टे? झोपले का अंधभक्त? ह्या माझा प्रश्न आहे। तर त्याचं रक्त आता थंडगार झालं असेल तो व्हिडिओ पाहून चिपटक करणार नाही साले। कुठं गेले बजरंग दल? बजरंगबलीची मूर्त साखर दंडानं बांधून उपडली। शंकरजीची भम भोलेची मूर्त साखर दंडानं बांधून ओढून काढली बुलडोजरनं। झोपले का आता हिंदू रक्षक का मेले? ह्या माझा प्रश्न आहे। कुठं गेला देवा भाऊ? कुठं गेले भम भोलेची पूजा करणारे आणि तिकडं इलाहाबादच्या त्रिवेणी संगमावर साधू सोबत आंघोळ करणारे नरेंद्र मोदी? तुमच्या RSSच्या बाजूला झेंडावाला देवी मंदिर आहे, ते मंदिर तुम्ही तोडलं काऊन? तर यायले काही लेणं देणं नाही भाऊ देवाशी। तुमच्या डोळ्यावरची पट्टी काढा। याच्यापेक्षा मुघलांना बी आपल्या हिंदू धर्माच्या देवाची आणि धर्माची एवढी विटंबना केली नसन, एवढी विटंबना ह्या RSS वाल्यानं केली। यायले तुमच्या धर्माशी काही लेणं देणं नाही, हे तुम्ही समजून घ्या। आणि जर हे समजत नसन, एवढं होऊ नये। दिल्ली सत्ता कोणाची? BJPची। आतापर्यंत तिथं देवेंद्र आपलं केजरीवालचं सरकार होतं, अरविंद केजरीवालचं। ती तवा हात नाही लावू शकले, आहे का नाही? आता जसं BJPची सत्ता आली लगेच डाव टाकला आणि पार लोक रडून राहिले। लोकांना श्राप दिला BJPले का नरकात जाईन, बेमोत मरण साले, असे व्हिडिओ आहे आपल्यापाशी। मग आता तुम्ही विचार करा खरे हिंदूचे रक्षक कोण? आणि कोणाले म्हणाले पाहिजे हे तुम्ही समजून घ्या। तुमच्या डोळ्यावर अंधभक्तीची असलेली पट्टी काढा। ज्याले तुम्ही हनुमानजीले देव मानता, शंकरजीले देव मानता, यायले देवागिवाशी काही लेणं देणं नाही आहे। यायले फक्त पैसा सत्ता आणि सत्तेचा प्रचंड माज चाललेला आहे आणि तो माज लोकांनी उतरवायला पाहिजे। 1400 वर्ष जुनं मंदिर सरळ RSSच्या पार्किंगसाठी तोडलं। आणि हे दिल्लीच्या बाजूचं मुख्यालयाच्या ठिकाणची जागा होती आणि प्राईम लोकेशनवरची जागा होती। याच्या सगळ्या प्राईम लोकेशनच्या जागेवर लक्ष आहे। हे काही इकाले तयार आहे आणि सगळ्या जंगलातल्या जागा जिथं खनिज संपत्ती आहे ते मुख्य आणायला द्यायला तयार आहे। म्हणून थोडंसं जागं व्हा। हे जर मंदिर पाडू शकत असन तर या भारतातलं कोणतंच मंदिर सेफ नाही आहे।
हे ढोंग करते सालं राम मंदिर उभे करायचे आणि यायच्या मधात येत असन, यायच्या अडचणी निर्माण करत असन किंवा यायले ते जागा पाहिजे असन तर ते शंकरजी ठेवणार नाही, शंकरजीले साखळदंडात गुंडाळून उपडण. समजलं का? म्हणून हे मंदिर गिंदिर पाकिस्तानात नाही आहे, हे सगळे भारतात होत आहे. आणि सगळे बजरंग दल, ABVP आणि विश्व हिंदू परिषदवाले आणि अंधभक्त आता डोळ्यात पट्टी लावून बसलेले आहे. थोडंसं जागं व्हा. ठीक आहे. त्यांना आता मोदी प्रेम, ठीक आहे, आता तुमचं मोदीवर प्रेम आहे का तुमचं RSSवर प्रेम आहे का तुमचं BJPवर प्रेम आहे का तुम्ही खरंच हिंदूवादी असन आणि खरंच हिंदू देवदेवताच्या, ठीक आहे, विटंबना तुम्हाला सहन होत नसन तर तुम्ही आता कोणाची बाजू घेता हे पहिले ठरवा. आणि जर मी जे सांगून राहिलो त्याच्यात सत्यता असन, ठीक आहे, तर एक वेळा क्रॉस चेक करा. मी तुम्हाला काही खोटं सांगणार नाही, जे आहे ते खरं खरं आहे. ठीक आहे. हे सगळी हे पहा झेंडेवाला देवी मंदिर आणि हे RSSचं मुख्यालय 8-9 मजली 13 मजली मुख्यालय बांधलं, 2 बिल्डिंगा बांधल्या आणि चोट्ट्यानं पार्किंगला जागा नाही ठेवली तर या देवाच्या मंदिरावर नजर गेली. हे लक्षात घ्या. जर आता देवाचं मंदिरच सुरक्षित नाही तर तुम्ही कसे सुरक्षित राहाल? एक दिवस तुमचंही घर असं, ठीक आहे, हडपून टाकन. हे लक्षात घ्या. या देशात आता देव सुरक्षित नाही तो तुम किस गली में खसखस हो भाई, तुम्हारा घर तो कुचल देंगे एक पाव में, तुम टेंशन मत लेना. ठीक आहे. आणि काही दिवसांत तुझ्या किडन्या बी इकन. समजलं का? देवाले साखळे दंडान बांधते तर तुम्हाला काय ठेवण? मार सांगे बाबरी मस्जिद पाडून आम्ही राम मंदिर बांधलं. आता का सांगन? आम्ही, ठीक आहे, बजरंग बोलीचं आणि शंकरजीचं मंदिर पाडून पार्किंग व्यवस्था बनवली. लाज वाटायला पाहिजे सत्तेत असणाऱ्या आणि धर्माचे, हिंदू धर्माचे रक्षक म्हणणाऱ्यांनी. अरे याच्यापेक्षा तर, ठीक आहे, या देशातले मुसलमान परवडले बे साले हो तुमच्यापेक्षा, का जे कमीत कमी या देशातील हिंदू धर्माचा आणि हिंदू धर्मातील देवदेवतांचा मान सन्मान करते. ठीक आहे. ते असे तुमच्यासारखे एवढी देवाची विटंबना करत नाही का त्याला साखळदंडात बांधून उपडण. थोडंसं डोळे उघडा आणि नीट पहा. ठीक आहे. सत्तेत असणारे चोर जे बसलेले आहे ते तुमच्या हिंदू धर्माचे रक्षक नाही, ते सत्तेनं हपापलेले चोर आहेत असंच मी म्हणेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.